प्रोजेक्ट टायगर अंतर्गत फेन्सिंगची व्यवस्था करावी, वाघांसाठी बिबट्यांसाठी अन्नाची व्यवस्था करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांची मागणी। प्रोजेक्ट टायगर अंतर्गत फेन्सिंगची व्यवस्था करावी, वाघांसाठी बिबट्यांसाठी अन्नाची व्यवस्था करावी, तसेच 211 प्रकल्पग्रस्तांना भूमी संपादन कायद्यानुसार घर बांधणीचे अनुदान प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी केली आहे। जयंतराव पाटील हे लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलत होते। ते म्हणाले की चांदोली अभयारण्य, त्यानंतर प्रोजेक्ट टायगर आणि आता 8 पट्टेरी वाघ आणून सोडले आहेत। आधीच बिबट्याचा प्रचंड त्रास जनतेला होतो आहे। त्यात काल माझ्या मतदारसंघातील वरुण ईश्वरपूर शहरात 5 ते 6 तास बिबट्याचा वावर होता। त्यामागे अनेक लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते। नागरी वस्तीत मोठा गोंधळ निर्माण झाला। शेवटी ट्रँक्विलायझर गनच्या सहाय्याने बिबट्याला जेरबंद केले। त्यावर येणाऱ्या काळात सर्व जिल्ह्यांमध्ये अभयारण्य निर्माण करण्याचे प्रयोजन असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले। विखुरलेल्या बिबट्यांना या अभयारण्य सोडून त्यांच्या भक्ष्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। अध्यक्ष महोदय, चांदोली अभयारण्य आणि त्यानंतर झालेला प्रोजेक्ट टायगर आणि आता मंत्री महोदयांच्या कालखंडात आणि त्याच्या आधी जवळपास 8 पट्ट्याचे वाघ आता तिथं आणून सोडलेले आहेत। अध्यक्ष महोदय, आधीच बिबट्याचा प्रचंड त्रास खालच्या पुढच्या जनतेला होतोय। काल माझ्या मतदारसंघात उरण ईश्वरपूर शहरामध्ये 5-6 तास एक बिबट्या आणि बिबट्याच्या मागे हजारो लोक फिरतायत आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात। शेवटी ट्रँक्विलायझर मारून त्याला हे करून शांत करून मग त्याला पकडण्याचं यश आलं। मोठा गोंधळ शहर नागरी वस्तीत आहे। प्राणी आता नागरी वस्तीत यायला लागले। सन्माननीय शिवाजीरावांनी जो मुद्दा मांडला तो योग्य आहे, कारण पुढं फार त्रास होतो। माझी विनंती आहे की दादा, तुम्ही तुमच्या खात्याला या प्रोजेक्ट टायगरसाठी प्रॉपर फेन्सिंगची व्यवस्था कशी करता येईल याचा उपाय करावा। आत त्याला योग्य आवश्यक असणारं अन्न निर्माण होईल याची व्यवस्था करावी, ज्याची आपण सभागृहात आश्वासन दिलेलं आहे। आणि त्या प्रोजेक्ट टायगरमधून जे बाहेर आले, ज्याच्यावर आपण बैठक घेऊन आम्हाला न्याय द्यायचा निर्णय घेतलेला आहे, ते 211 प्रकल्पग्रस्तांना भूमी संपादन कायद्यानुसार घर बांधणी अनुदान मिळालेलं नाही, पेंडिंग आहे, ते लवकरात लवकर आपण देण्याची व्यवस्था करावी। आणि माननीय शिवाजीराव पाटील यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यात ज्यावेळी तुम्ही कॉरिडॉर तयार कराल त्यावेळी संरक्षणाची काहीतरी व्यवस्था ही तिथल्या नागरिकांची चंदगड तालुका आणि खाली बेळगावपर्यंत जात असताना व्हावी, यासाठी काय उपाययोजना करणार हा माझा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।